नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। बघा, लक्ष्मीपूजा दिवशी काही कामे आपल्या घरामध्ये करायची असतात, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये ती अखंड वास करेल। बघा, अशी काही कामे आहेत जी आपल्याला करायची असतात आणि 99% महिला ही एक चूक करतातच, जी चूक आपल्याला करायची नाही। मग त्याने काय होतं, तुम्ही कितीही सेवा केली माता लक्ष्मीसाठी या दिवशी तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। म्हणून आपल्याला ही चूक एक करायची नाहीये। ती चूक कोणती आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कोणती कामे या दिवशी करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि ती अखंड आपल्या घरामध्ये नांदेल। तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजेच्या आदल्या दिवशी 31 तारखेला तुम्हाला रात्री तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून तुम्हाला तो किचन ओट्यावर ठेवायचा आहे। त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल पण टाकू शकता। तो पाण्याने भरलेला तांब्या तुम्हाला ठेवायचा आहे आणि सकाळी 1 तारखेला सकाळी उठल्या आंघोळ करायची नाही, काही नाही, उठल्या तो तांब्या, जो पाण्याने भरलेला तांब्या तुम्ही ठेवलेला आहे किचन ओट्यावर, तो तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या उंबरठ्यावर आणि तुमच्या उंबरठ्याच्या थोडंसं बाहेर तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे। जेणेकरून काय होईल, रात्रभर जी काही नकारात्मकता तुमच्या उंबरठ्यावर साचलेली आहे, तुमच्या घराच्या बाहेर साचलेली आहे, ती संपूर्णपणे त्या पाण्याने निघून जाईल आणि तुमचा पितृदोष पण कमी होण्यास याने मदत होत असते। तर तुम्हाला हे एक काम उठल्या करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे। पंचगव्य स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतं। पंचगव्य हे गायीपासून तयार झालेलं आहे। गायीपासून जे पदार्थ आपल्याला मिळतात, दूध, गोमूत्र, शेण, तूप, हे जे काही पदार्थ आहे त्यापासून हे पंचगव्य तयार झालेलं आहे आणि त्यामुळे हे पंचगव्य चिमूटभर आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यामुळे काय होईल की आपल्यावरची जी काही नकारात्मकता आहे, आपल्या शरीरावरची जी काही नकारात्मकता आहे, जी नकारात्मक ऊर्जा असेल आपल्यामध्ये साचलेली, ती सुद्धा याने जाण्यास मदत होते। त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। आंघोळ झाली की तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपला गुरु स्ट्रॉंग होत असतो, आपलं गुरुबळ मजबूत होत असतं। त्यामुळे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला पाणी टाकायचं आहे। तुळशी मातेला तुम्हाला पाणी टाकून त्याला हळद, कुंकू, अक्षर तुम्हाला व्हायचे आहे, तिचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजा आणि उंबरठा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करून झाल्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्यावर आणि आपल्या मुख्य दरवाजावर तुम्हाला एका डाव्या साईडला तुम्हाला शुभ काढायचं आहे, उजव्या साईडला तुम्हाला लाभ काढायचा आहे आणि मधात तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। जरी तुम्ही शुभ लाभ यांचे स्टिकर तुमच्या दरवाजाला लावलेले असतील तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी कुंकवाने तुमच्या हाताने तुम्हाला एका डाव्या साईडला शुभ काढायचं आहे आणि उजव्या साईडला तुम्हाला लाभ काढायचा आहे आणि मध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। उंबरठ्यावर पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यावर दोन्ही साईडला तुम्हाला 2-2 रेषा द्यायच्या असतात। तुमच्या उंबरठ्यावर जी माता लक्ष्मीची पावले तुम्ही लावलेली आहेत त्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता व्हायचे आहेत आणि तुमच्या उंबरठ्याला मुख्य दर्शनात तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। अगदी प्रसन्न वातावरण या दिवशी आपल्या घरामध्ये असलं पाहिजे, लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे। देवांना तुम्हाला स्वच्छ आंघोळ घालून ते तुम्हाला पुसून अगदी छानपैकी तुम्हाला देवपूजा या दिवशी करायची आहे। तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये सुगंधी वातावरण ठेवायचं आहे, धूप दीप लावायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर तुमचा किचन ओटा पण तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आणि या दिवशी लक्षात घ्या, अमावस्या आहे। त्यामुळे अमावस्येला आपण जी कामे करतो ती या दिवशी पण आपल्याला करायची आहे। बघा, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आपण आपल्या घराची साफसफाई करत असतो, जेणेकरून आपल्या घरातली अलक्ष्मी, दरिद्री बाहेर जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदेल। आणि या दिवशी पण अमावस्याच आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातलं जळमटं काढायचं आहे। मला माहीत आहे की बऱ्याच जणांचे घरं स्वच्छ झालेले आहेत, साफसफाई झालेली आहेत, पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये आपली लक्ष्मी म्हणजे आपला झाडू आपल्या घराच्या भिंतीवरून फिरलाच पाहिजे। आपलं जळमटं जरी काही नसेल तरीसुद्धा एक हात तुम्हाला झाडूने तुम्हाला तुमच्या भिंतीवरून फिरवायचं आहे, जळमटं काढायचं आहे। बघा, किती पण आपण साफसफाई केली पण थोडंफार तरी कुठे ना कुठे राहून जातं आणि या दिवशी आपलं घर आपल्याला एकदम टकाटक स्वच्छ ठेवायचं आहे, लक्षात घ्या। माता लक्ष्मीला स्वच्छता जास्त प्रिय आहे। जिथे स्वच्छता असतेच तिथेच ती वास करत असते, तिथेच ती प्रवेश करत असते। म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे। थोडं जरी जळमटं असेल तरीसुद्धा ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे। तुम्हाला तुमचा झाडू तुमच्या घराच्या भिंतीवरून फिरवायचा आहे। अमावस्या आहे आणि एक काम करायला तुम्हाला विसरायचं नाही, लक्षात घ्या। त्यानंतर जिथे कुठे तुम्हाला वाटलं आहे की इथे धूळ आहे तिथे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे। अजिबात अस्वच्छता आपल्या घरामध्ये असली नाही पाहिजे या दिवशी, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे।
खूप मोठा दिवस आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. आणि या दिवशी आपण जितकी स्वच्छता ठेवू, जितकी जास्तीत जास्त आपल्या घरात वातावरण प्रसन्न ठेवू, जितकी माता लक्ष्मीची सेवा करू ना, तितकंच फळ आपल्याला मिळणार आहे. तर तुम्हाला ही कामे करायची आहेत. त्यानंतर तुमच्या घरातली फरशी तुम्हाला पुसायची आहे. फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र, हळद, चिमूटभर मीठ, त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने तुम्हाला स्वच्छ तुमची फरशी पुसून घ्यायची आहे. बघा, या दिवशी कोणतंही फिनाईल वगैरे वापरण्यापेक्षा तुम्ही जर या वस्तूंनी तुमची फरशी पुसली, त्याचा खूप सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. याने काय होतं ना, आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही कानाकोपऱ्यात जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली असेल, ती संपूर्णपणे बाहेर निघून जाते आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक राहत असतं. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असते. बघा, या दिवशी खूप मोठी अमावस्या आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरावरनं नारळाचा उतारा करायचा आहे. का करायचा असतो त्याचं कारण सांगते. आपल्या घरावर कोणाची वाईट नजर असेल, कोणाची वाईट नजर आपल्या घराला लागलेली असेल, कोणाचाही वाईट दृष्टिकोन असेल, तर ती सगळी उतरून जाण्यासाठी आपल्याला हा नारळाचा उतारा करायचा आहे. कोणी आपल्या घरामध्ये आजारी पडू नये, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, यासाठी आपल्याला हा नारळाचा उतारा या दिवशी करायचा आहे. नारळाचा उतारा करताना तुमच्या मुख्य दरवाजासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे, बाहेर उभं राहायचं, मुख्य दरवाजा बाहेर उभं राहायचं आहे आणि वरपासून नारळ हातात घेऊन शेंडा हा दरवाजाकडे आला पाहिजे. नारळ हातात घेऊन ते वरपासून ते खालीपर्यंत क्लॉकवाईज तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत 7 वेळेस तुम्हाला हे नारळ उतरवायचं आहे आणि ते नारळ नंतर तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला ते कुठेही इतरत्र रस्त्यावर फेकायचं नाही, लक्षात घ्या, जेणेकरून ते कोणाच्या ओलांडण्यात येईल आणि आपला त्रास त्याला जाईल असं आपल्याला वागायचं नाही. ते नारळ तुम्हाला सरळ डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे वाहन या दिवशी असेल, 4 चाकी वाहन असेल, दुचाकी वाहन असेल, कुठलेही तुमच्याकडे वाहन असेल, तर तुमच्या वाहनांवरून पण तुम्हाला हा उतारा करायचा आहे. वाहनांच्या चाकांवर तुम्हाला पाणी टाकायचं आहे. तरी तुम्हाला गाडी सुरू करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला चाकांवर पाणी टाकायचं आहे. नारळ हातात घेऊन शेंडा हा गाडीकडे आला पाहिजे आणि तसंच तुम्हाला सेम क्लॉकवाईज 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत तो नारळ तुम्हाला उतरवायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. बघा, आपल्या वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून आपल्याला हा उतारा या दिवशी करायचा असतो आणि ही सगळ्यात मोठी अमावस्या आहे. आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आपण हा उतारा करत असतो. पण जर तुम्ही करत नसाल तर या अमावस्येला तरी तुम्ही नक्कीच करा, कारण की ही अमावस्या सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करायचं असतं. लक्ष्मीपूजन कसं करायचं, काय करायचं याबद्दल लवकरच व्हिडिओ येईलच. आणि एक चूक बऱ्याच महिला करतात जी तुम्हाला या दिवशी करायची नाही, ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झाडू मारायचा नाही. या दिवशी लक्ष्मीपूजन आहे, खूप मोठा दिवस आहे, त्यामुळे संध्याकाळनंतर आपल्या घरामध्ये तुम्हाला झाडू मारायचा नाही आहे आणि ही चूक बऱ्याच महिला करत असतात. ही चूक आपल्याला करायची नाही. तुमच्या घरामध्ये कचरा झाला असेल तर तुम्ही भरून टाका हाताने, पण तुम्हाला चुकूनही या दिवशी आपल्या घरामध्ये झाडू मारायचा नाही संध्याकाळनंतर. कारण की बघा, ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची असते आणि त्यामुळे चुकूनही आपल्या घरामध्ये तुम्हाला संध्याकाळनंतर झाडू मारायचा नाही. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे. आपल्या घरासमोर माता लक्ष्मीचे पावलं काढा, गोपद्म काढा, तुळशी मातेसमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे. तुळशी मातेसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे. उंबरठ्यावर पण तुम्हाला सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे आणि तुळशीसमोर पण तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला या दिवशी दिवा लावायचा आहे. आपल्या घरातलं वातावरण हे तुम्हाला शांत ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे, कटकट या दिवशी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण की बघा, ज्या घरामध्ये शांतता आहे, ज्या घरातली लक्ष्मी खळखळून हसत आहे, ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, फक्त त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि तिथेच ती अखंड वास करत असते. म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुम्हाला शांतता पण ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातली स्त्री ही लक्ष्मी असते आणि तिचा अपमान याच दिवशी नाही तर कधीही करू नका, जेणेकरून तुमच्या घरामध्ये, तुमच्या संसारामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.